डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे सर आपल्यासोबत आहेत। विलासजी, दीक्षाभूमीवर 1 जुलै रोजी जो एक आंदोलन झालेलं होतं आणि त्यानंतर एक लोकभावना लक्षात आली होती, त्याच्यानंतर स्मारक समितीने आता त्या विकास कामांसंदर्भात किंवा त्या अंडरग्राउंड पार्किंग संदर्भात काय निर्णय घेतला आहे आणि गेल्या काही दिवसात त्या संदर्भात काय डेव्हलपमेंट झाले आहेत? 1 जुलै 2024 रोजी पवित्र दीक्षाभूमीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना त्यांची जी मागणी होती की पार्किंग नको, त्या मागणीला स्मारक समितीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी स्मारक समितीने त्यांना आश्वासन दिलं आणि त्यांनी मग लिहून मागितलं। ते लिहूनसुद्धा स्मारक समितीने दिलं होतं की इथे पार्किंग होणार नाही। त्यानंतर 6 जुलै 24ला दुपारी 3 वाजता MMRDचे चेअरमॅन श्री मीनाजी यांच्यासोबत स्मारक समितीच्या सदस्यांची बैठक झाली आणि स्मारक समितीचे सर्व सदस्य अध्यक्षासह सर्व 11चे 11 12 सदस्य यामध्ये 13 सदस्य आहेत। 12व्या सदस्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि 11चे 11 सदस्यांच्या सह्या असलेले एक पत्र MMRDला दिलं आहे। त्या पत्रामध्ये असं म्हटलं स्मारक समितीने की लोकांच्या जनभावना लक्षात घेता ही पार्किंग रद्द करण्याचा स्मारक समितीने निर्णय घेतलेला आहे आणि त्या पार्किंगकरता जो खड्डा आपण खोदलेला होता तो धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वी आपण तो बुजवून ती जागा समतल करून द्यावी अशा आशयाचं पत्र MMRDचे चेअरमॅन मीना यांना देण्यात आलं। त्यांनी ते पत्र मी हायपॉवर कमिटी, महाराष्ट्र शासनाची जी हायपॉवर कमिटी असते मुख्य सचिवांच्या अंतर्गत, त्या हायपॉवर कमिटीला ते पाठवतो। बहुतेक त्यांनी मंगळवारी किंवा बुधवारी हे पत्र पाठवलं असेल आणि त्या हायपॉवर कमिटीत लवकरच निर्णय होईल आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या अगोदर, वाटल्यास धम्मचक्र 12 ऑक्टोबरला आहे, त्याच्या अगोदर सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टच्या एंडिंगमध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते म्हणाले लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल हायपॉवर कमिटीसमोर जो निर्णय होईल तो खड्डा बुजवण्याचा, त्याकरता आम्ही प्रयत्न करू, हायपॉवर कमिटी प्रयत्न करेल आणि महाराष्ट्र शासनसुद्धा यामध्ये सकारात्मक आहे। ते धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वती समतल होईल। NMRDA आणि NIT या संपूर्ण विकास कामासाठी नोडल एजन्सी होते म्हणून त्यांच्याकडे आपण प्रस्ताव दिलेला आणि त्यांनी मुख्य सचिवांकडे तो प्रस्ताव पाठवला आहे। तर हे MMRD नोडल एजन्सी होती आणि तो प्रस्ताव त्यांच्यातर्फेच होत होता, काम त्यांच्याच देखरेखीखाली होत होतं, म्हणून आपण MMRDला पत्र दिलं। आता याच्यानंतर पुढे जे दुसरे जे विकास काम आहे त्या संदर्भातही सरकारसोबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल। दुसरे पार्किंग सोडून जे दुसरे दीक्षाभूमीचं विकास कार्य आहे ते महाराष्ट्र शासन आणि काही संघटना यांच्याशी चर्चा करून ते काम मार्गी लावण्याकरता पुन्हा प्रयत्न करण्यात येईल आणि शासन देखील त्याचा सकारात्मक राहील अशी आम्ही अपेक्षा करतो। तर पार्किंगसाठी जो खड्डा त्या ठिकाणी खणण्यात आलेला होता आणि ज्या ठिकाणी पार्किंगचा काम सुरू होता तो खड्डा बुजवण्यात यावं अशी मागणी, एक अशी लोकभावना जी होती ती होती आणि त्या लोकभावनेचा आदर करून दीक्षाभूमी स्मारक समितीने तसा प्रस्ताव सरकारला, म्हणजे सरकारच्या वतीने NMRDA आणि NIT ज्या नोडल एजन्सी काम करत होते त्यांना दिलेला आणि त्या दोन्ही नोडल एजन्सीकडूनही तो प्रस्ताव जो आहे तो सरकारच्या हाय पॉवर कमिटीकडे गेलेला आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीक्षाभूमीचा तो खड्डा जो आहे, जो अंडरग्राउंड पार्किंगसाठी करण्यात आलेला होता, तो बुजवण्यात येईल असा दावा जे आहेत ते स्मारक समितीचे विश्वस्तांकडून केला जात आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।